राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. खूप दिवसानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ वगैरे येत आहे. थोडं काम वगैरे होतं त्यामुळे व्हिडिओ आपले थोडे पोस्टपोन झाले होते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर गाडी आहे Hyundai Venue, जी की 2026चं लेटेस्ट मॉडेल वगैरे आहे मित्रांनो. आणि मॉडेल वगैरेचं आपण बघायला गेलो तर HX5 डिझेल मॅन्युअल आहे, जे आपले डिझेल लवर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. म्हणजेच की ज्यांना क्रेटा वगैरे जर घ्यायचे असेल आणि बजेट टाईट असेल तर ते नाही का आपल्या Venueचं XS5 घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. याच्यामध्ये फीचर्स पण चांगले वगैरे दिलेले आहेत कंपनीने, आणि जी पॉवर वगैरे आहे आणि जी प्राइसिंग वगैरे आहे ही पण बजेटमध्ये येऊन जाते. म्हणजेच की ऑन रोड जाता जाता गाडी आपल्याला 13, 13.5 किंवा 14पर्यंत जाऊ शकते मित्रांनो वाशिममध्ये. बाकीच्या अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं रिव्ह्यू करणार आहोत. तर सगळ्यात पहिले चला व्हिडिओला करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले चाबी वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल आपल्यावाली लॉक अनलॉक वगैरे, आणि डिक्कीला तुम्ही नाही का इथून याला ओपन करू शकता. बाकी हात वगैरे तुम्ही ऐकलेली या प्रकारे येऊन जाईल आपल्याला. बाकी इथं इंजिन वगैरेबद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो. आता एकदा इंजिन बेल आपण एकदा ओपन करूया मित्रांनो, जी की आपल्याला इथं खाली यायला इथून आपल्याला ओपन करावं लागेल. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला हायड्रोलिक्सवर आपलं काही येत नाही, आपलं मॅन्युअल एकदम आहे हे. आणि मित्रांनो याच्यामध्ये इंजन वगैरे आहे ते आपल्याला U2 1.5 लिटर CRDI 4 सिलेंडर इंजन आहे, जी की आपल्याला 1493 सीसीमध्ये 4 सिलेंडर इंजन आहे. जे की आपल्या पॉवर काढून दिले मित्रांनो 114 bhp, आणि टॉर्क काढून द्यायचे 250 न्यूटन संघ. हे 4 सिलेंडर इंजन वगैरे मित्रांनो. बाकी इथं आपल्याला याची कवर वगैरे दिलेली इंजनवरती. बाकी बॅटरी वगैरेची इथं दिलेली आहे मित्रांनो. आणि टर्बोचार्ज इंजन आहे मित्रांनो आपल्यावाला हे. बाकी यामध्ये पेट्रोल आपल्याला मिळून जाईल आणि डिझेल पण अवेलेबल आहे मित्रांनो. बाकी ऑल लेवल इथून याची काढ वगैरे करू शकता. इन्स्टॉलेशन वगैरे मित्रांनो इथं आपल्याला काही मिळत नाही याच्यामध्ये. तर आता पुढे आपण इंजिन बेल एकदा बंद वगैरे. बाकी Hyundaiचं लोक आपल्या सेंटरमध्ये दिलेलं मित्रांनो. बाकी मित्रांनो गाडीमध्ये आपण जर बदलाव बघायला गेलो तर आपल्या गाडीच्यामध्ये जे डायमेन्शन्स आहेत यामध्ये थोडा छेडछाड आहे, म्हणजे थोडा बदल आहे मित्रांनो. म्हणजेच की आपल्या गाडीचा व्हील बेस आणि जी विड्थ आणि हाईट याच्यामध्ये चेंजेस आहे मित्रांनो. ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. जसं की आपल्या गाडीचा जो टर्निंग रेडियस आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला 5.3 मीटर आहे, आणि जे डिझेल टाकी मित्रांनो ते आपल्याला 25 लिटर संख्या दिलेली आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला युरिया पण टाकावा लागेल. त्यानंतर मित्रांनो आपल्या गाडीचं जे मायलेज वगैरे आहे ते आपल्याला 21 kmpl आहे, आणि जी डायमेन्शन वगैरे आहे मित्रांनो ते आपल्याला 3995 mm आहे, आणि ज्याची जी रुंदी वगैरे ती आपल्याला 1800 mm आहे. आणि आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या हाईट वगैरेबद्दल तर आपल्या ती 1655 mm आहे मित्रांनो. तर हाईट आणि विड्थमध्ये आपल्या चेंजेस आहे. व्हीलबेसमध्ये आपण बघायला गेलो मित्रांनो तर 20 mmचा व्हीलबेस वाढवलेला आहे. तर 25 ते 20 mmचा व्हीलबेस आहे मित्रांनो, 2520 mm आहे. आणि जो इसका रॉमकेस वगैरे आहे ते आपल्याला 195 mm आहे. पण याच्यामध्ये जे बुटफेस वगैरे द्यायला कंपनी त्याच्यामध्ये बदल आहे मित्रांनो. म्हणजेच की पहिले आपल्या 350 लिटरचा यायचा बुटफेस, पण आता आपल्याला मित्रांनो 375 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी आपल्या गाडीची जी ॲक्च्युअल प्राईस वगैरे मित्रांनो ती 10,64,000 आहे, आणि याची मिनिमम डाऊन पेमेंट आपल्याला 2 लाख टाकावं लागेल मित्रांनो. 2 लाख भरल्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता, घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो. तर हे येऊन जाते आपल्या गाडीचे काही फीचर्स वगैरे. बाकी मित्रांनो आपण हेडलाईट वगैरे जर बघायला गेलो आपण तर याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन सेटअप आपल्या इंडिकेटर्स वगैरे येऊन जातील. DRS वगैरे आपले प्रॉपर इथून एवढेच फंक्शन काम करतात मित्रांनो. आणि इथं आपल्या खाली येऊन जाते आपल्याला जे हॅलोजन प्रोजेक्ट वगैरे आहे मित्रांनो. बाकी आपल्या इथं क्रोम वगैरे दिलेलं आहे, पण हे कसं डी क्रोम टाईप आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्याला जाते Hyundaiचा लोगो वगैरे. बाकी टॉप मॉडेलमध्ये आपल्याला DRS वगैरे कंप्लीट दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये आफ्टर मार्केट जाऊन पण ते लावू शकता मित्रांनो. आपण दुसरं बाजू बघायला गेलो आपण तसं हिचं टायर वगैरे मित्रांनो, तर टायर कंपनी हिच्यामध्ये आपल्याला आता 16 इंचचा देऊन जाते. म्हणजेच की 215 60R 16 इंचचं टायर आहे मित्रांनो, जे की अपोलो ब्रँडचं आपल्या येऊन जाईल. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑल ट्यूबलेसचं आहे, पण हे डायमंड कट ऑल वगैरे नाही आहे. स्टिरियम आहे फक्त, जरा ऑल टाईप ज्याचे डिझाईन वगैरे दिसते मित्रांनो. बाकी समोर डिस आहेत. पाठीमाग आपल्या ड्रम ब्रेक वगैरे येऊन जातात. आणि ब्रेकिंगमध्ये आपल्याला ABS EBD ही लोड कंट्रोल, ही डिसेंट कंट्रोल, टॅक्शन कंट्रोल यासारखे सगळे फीचर्स वगैरे आपल्याला येऊन जातील मित्रांनो गाडीमध्ये. बाकी मित्रांनो याचे मिरर वगैरे याच्यामध्ये पण चेंजेस आहे आपल्याला प्रॉपर तुम्ही बघू शकता. आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथे LED दिलेले आहेत मित्रांनो एकदा. तर इथे जे सगळ्यात पहिले सीट कंट्रोल वगैरे दिले आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. सगळे मॅन्युअल आहेत आपल्याला. समोराम करायचं तुम्हाला हे बटन वगैरे दिले आहेत, ज्याद्वारा ही सीट वगैरे ही समोराम अशी होऊन जाईल. बाकी प्रॉपर जर सीट तुम्हाला पूर्ण मांग करायची असेल तर तुम्हाला हे बटन दिलेलं आहे, याद्वारे तुम्ही हिला समोरांग प्रॉपरपणे करू शकता. बाकी इथं डिझेल टाकलं तुम्ही तुम्हाला ओपन करू शकता मित्रांनो. इथं खाली आपले बटन वगैरे दिलेले आहे. बाकी डोर्सवरती आपण जर बघायला गेलो तर आपल्याला विंडो कंट्रोल इथं दिलेले आहेत, आणि चाइल्ड लॉक सिस्टीम इथं दिलेली आहे मित्रांनो, जेणेकरून लहान मुलं काचा खालीवरी करणार नाहीत. बाकी इथं आपल्याला येऊन जात्रीचे मिरर कंट्रोल करा मित्रांनो, राईट लेफ्ट इथून आपण करू शकतो, जे की इलेक्ट्रॉनिकली आपल्याला मिळून जातील मित्रांनो. आपण जर आतनी जर बघायला गेलो मित्रांनो स्टेरिंग वगैरेबद्दल तर आपल्या इथं येऊन जाते लोगो नाही आहे, सिर्फ डॉट दिलेले मित्रांनो.
बाकी स्टेरिंगवर आपलं प्रॉपर न्यू टाईप येऊन जाईल. इथे येऊन जाते मित्रांनो याचे कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड, म्यूट वगैरे आपण इथे करू शकतो मित्रांनो. आणि या बाजूला जस्ट स्क्रीनचे क्रूज कंट्रोल आणि जसं की MIT कंट्रोल वगैरे जे असतात आपण इथं दिले मित्रांनो. पहिले आपले ही या बाजूला होते आणि ही या बाजूला होते, थोडं आदलबदल केला Hyundaiनं. बाकी हेडलाईटमध्ये मित्रांनो आपल्या हॅलोजन सेटअप वगैरे आहे आणि जे वायपर वगैरे याच्यामध्ये पण आपल्याला हॅलोजन सेटअप आहे मित्रांनो. बाकी स्टेरिंग बघसाल मित्रांनो टिल टाईप आहे, हे टेलिस्कोपिक टाईप आपल्याला नाही मिळत मित्रांनो. बाकी जे याच्यामध्ये तुम्हाला लेदर वगैरे असते ना मित्रांनो, ते आपल्याला या प्रकारे याच्यामध्ये काही मिळणार नाही, तुम्हाला याच्यामध्ये तो आफ्टर मार्केट जाऊन टाकावं लागलं मित्रांनो. बाकी इथं आपल्या येऊन जाते टॅक्सी कंट्रोल वगैरे इथं येऊन जाईल. हेडलाईट लेवलचे बटन आपल्या इथं दिले मित्रांनो. बाकी बोनटला तुम्ही इथून याला ओपन करू शकता. बाकी जी स्क्रीन वगैरे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दोन्ही आरामात काम वगैरे होऊन जायचे मित्रांनो. त्यानंतर आपण जर बघायला गेलो AC वेंट वगैरेबद्दल, तर हे मॅन्युअल AC वगैरे आहे आपल्या गाडीमध्ये, ऑटोमॅटिक AC नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये मॅन्युअल तुम्हाला टेम्परेचर वगैरे आहे कमी असं करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर गेअर्स वगैरे बघायला गेलो तर आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. टर्बोच्या इंजिन संग गाडी येऊन जाईल आपल्याला. आणि याची रिव्हर्स कॅमेरा क्वालिटीचं बघायला गेलो मित्रांनो, तर आपल्याला याची 1 मिनटं ही बघू शकता याची रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे. तसं मित्रांनो हे नॉर्मली आपण जसं पुश केलं ते फर्स्ट गिअरच लागेल, याला खाली नाही काही रिव्हर्स दिलेलं आहे, तुम्हाला दाबावं लागेल पूर्णपणे. टाईप C आहे आणि तर बाजूला येऊन जाईल आपलं 12 वॉटचं चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो, हे या प्रकारे येऊन जाते. तर बाकी हँड वगैरे इथे येऊन जाईल मित्रांनो. आणि तुम्हाला डायरेक्ट जर रिव्हर्स कॅमेरावाला व्ह्यू बघायचा असेल, तुम्ही या बटनवर दाबला की चालू वगैरे होऊन जाईल मित्रांनो. तर हे होऊन जाईल आपल्या गाडीचं मित्रांनो जे कॅबिन वगैरे आपल्याला या प्रकारे होऊन जाईल. बाकी व्हॅनची बॅजिंग वगैरे आपण आपल्या इथं दिलेली आहे, खाली तर सामान ठेवण्यासारखी जागा आपण दिलेली आहे मित्रांनो. आणि गाडीमध्ये मित्रांनो आपल्या 6 एअरबॅग वगैरे दिलेली कंपनीने. बाकी इंडियाचं मोस्ट फेमस फीचर्स सनरूफ वगैरे पण आहे मित्रांनो. बाकी जे डे नाईट मिरर वगैरे आपण तिकट होल्डर वगैरे म्हणतो मित्रांनो, ते आपल्या इथं दिले कंपनीने. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे या प्रकारे येऊन जाईल. चला आपण बोलूया आता आपल्या गाडीच्या सेकंड रोबद्दल मित्रांनो. बाकी मित्रांनो जे सेकंड रो वगैरे आहे, पहिल्या व्हॅन्यूमध्ये पण कम्फर्ट वगैरे होतं मित्रांनो. आणि आत्ता जी नवीन व्हॅन्यू याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्फर्ट वगैरे येऊन जाईल मित्रांनो. मागं बसण्यासाठी तुम्ही बघू शकता. बाकी इथं मागं मित्रांनो आपले 2 AC वगैरे दिलेले आहेत. तर पाठीमागं बसलेले हे जे पॅसेंजर वगैरे आहेत किंवा फॅमिलीवाले ते जास्त गरम होणार नाहीत, गाडी लवकर थंडी होऊन जाईल मित्रांनो. बाकी खाली आपल्याला 2 चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेले आहेत, दोन्ही पण USB नाहीत, टाईप C आहेत मित्रांनो. म्हणजेच की मोबाईल फास्ट चार्जिंग होऊन जाईल. तर चांगलं फीचर्स आपल्याला याला म्हणता येईल. बाकी फोन होल्डरसाठी जागा नाही दिलेली, तुम्हाला सीटवरती इथं कुठं ठेवावं लागेल मोबाईल वगैरे. बाकी 2 हेडर्स वगैरे आपल्याला दिले मित्रांनो. आणि हॅलोजन आपल्या कॅबिनमध्ये लाईट वगैरे येऊन जाईल. सध्या आपल्या गाडीचं गेट ओपन आहे, त्यामुळे लाईट वगैरे चालू आहेत मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या एकदा रिअल प्रोफाईल वगैरेबद्दल मित्रांनो. रिअल प्रोफाईल वगैरे जर बघायला गेलो मित्रांनो, तर आपलं या प्रकारे येऊन जाईल. आणि आपण जर HX7 डिझेल वगैरे जर घ्यायला गेलो असतो, तर त्यामध्ये आपल्या कसं कनेक्टेड टेलाईट वगैरे येऊन जाते आपल्याला, जी की ऑल LED असते, त्या प्रकारे आपले मिळून जाईल. पण बाकी HX5मध्ये डिझेलमध्ये आपल्याला की आपल्याला फक्त अर्धीच होऊन जाते, म्हणतात की आपल्याला कनेक्टेड येत नाही. बाकी LEDमध्येच होऊन जाईल मित्रांनो, जसं की तुम्ही इथं बघू शकता. हे LEDमध्ये आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. फक्त हे आपल्याला कनेक्टेड येत नाही, आपल्याला नॉर्मल येऊन जाईल. बाकी आपल्या खाली इंडिकेटर्स वगैरे इथं दिलेले, जे की आपल्याला हॅलोजन सेटअप आहेत, रिफ्लेक्टर वगैरे खाली येतं, 4 पांगी सेन्सर, एक रिव्हर्स कॅमेरा. बाकी जी डिक्की वगैरे मित्रांनो ती आपल्याला 375 लिटरमध्ये दिलेली आहे. पहिले आपल्याला 350 लिटरची यायची. तर स्पेस पण चांगले आहे आणि बुटस्पेस वगैरे पण वाढलेलं आहे गाडीमध्ये. बाकी स्टेपिंग टायर वगैरे आपल्याला हे 15 इंचचा दिलेला आहे, जे की आपल्याला व्हॅन्यू पेट्रोलमध्ये आपल्याला मिळते त्या सेक्शनचं टायर आहे मित्रांनो. बाकी तुम्ही याच्यामध्ये ॲक्सेसरीमध्ये पार्सल वगैरे लावू शकता. बाकी आपल्याला Hyundaiचं लोक आपल्या इथं दिलेली आहे, व्हॅन्यूची बॅचिंग यामध्ये दिलेली मित्रांनो. शॉप प्रिंट वगैरे मित्रांनो आपल्यावरती येऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हॅन्यूचा व्हिडिओ वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि अंदर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. चला भेटत तुमच्या संग नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या एवढंच. राम राम सगळ्यांना.